मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला डाळिंबाचा ज्यूस काढायचा आहे. कारण आम्ही आता आमच्याकडे तर सगळे सिनियर सिटीजन आहेत, त्यामुळे हे दाणे म्हणजे बिया खाणं आम्हाला हे नाही होत. म्हणून मी आता नेहमी डाळिंब आणलं की ज्यूस करते. मी आता ही 2 डाळिंब सोडून घेतले. आता हे आपलं ज्यूसचं हे भांडं आहे, त्या ज्यूसच्या भांड्यात मी हे डाळिंब टाकते. साधारण 3 ग्लास तरी ह्याच्यामध्ये आपल्याला डाळिंब ज्यूस मिळेल. आता ह्याच्यामध्ये मी थोडं मीठ टाकते आणि साखरेचे थोडे दाणे घेणार आहे, कारण थोडंसं तरी आंबटपणा असतो डाळिंबाला पण, म्हणून मी ते थोडेसे साखर घालणार आहे. 1 चमचा 1 ते 1.5 चमचा मी साखर घालते. मी अर्धा लिंबू पिळते आणि हे ज्युसर आपल्या मिक्सरच्या मिक्सरमधून हे काढून घेणार. म्हटल्याप्रमाणे डाळिंब, त्याच्यामध्ये थोडी साखर, मीठ आणि लिंबू पिळलेले आहे. आता हे मी मिक्सरच्या भांड्यातच आपण ह्याला ग्राइंड करायचं. बोटं दिसत आहेत तुझी बोटं. आता मी हा ज्यूस आपण हे केला की नाही, तो आता मी गाळून घेते. आपण हाच ज्यूस आपण बाहेर आपण त्याला 30 ते 40 रुपये देतो, जास्तही देतो, कळलं? त्यामुळे हा आपण असा काढू शकतो. बिया ग्राइंड होत नाहीत, नाही बघ. त्यामुळे हा ज्यूस आपला रेडी झाला आहे. दाखवते तुम्हाला मी नंतर. मैत्रिणींना, तुम्हाला मी आता हे दाखवलं होतं ना डाळिंबाचा ज्यूस. हा डाळिंबाचा ज्यूस आपला रेडी आहे. किती छान वाटतं, हो की नाही? नक्की करून बघा. आणि आपल्या सिनियर सिटीजनलासुद्धा दिलात तर फार त्यांनाही आनंद होईल. आणि करून द्या त्यांना, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदही तुम्हाला दिसून येईल. धन्यवाद मॅडम.